डामरखेडा परिसरातील रस्ता दयनीय, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांकडून लोकवर्गणीतून दुरुस्तीला सुरुवात. शहादा तालुक्यातील डांबरखेडा, धुरखेडा, काथर्डे, दिगर या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याची गेल्या काही वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शेतकऱ्यांना शेतात जाणे आणि पिकांची तोडणी व वाहतूक करणे मोठे संकट बनले आहे. अनेक तक्रारी करूनही संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून गोळा करून स्वतः रस्ता दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. या परिसरातील शेती मोठ्या प्रमाणात धुरखेडा, काथर्डे, दिगर शिवारात असल्याने पूर्वी या मार्गाचं खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र अवजड शेती साधनांची व वाहनांची वारंवार ये-जा तसेच ऊस, पपई, केळी व इतर पिकांच्या हंगामात वाढलेली वाहतूक यामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडून मार्ग पूर्णपणे खराब झाला आहे. परिणामी ऊसाने भरलेली वाहने वारंवार पलटी होण्याच्या घटना वाढल्या असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाने दुरुस्तीचं काम हाती न घेतल्याने शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकवर्गणी गोळा केली व भाड्याने जेसीबी आणून रस्ता खोदणे, खड्डे बुजवणे आदी कामांना सुरुवात केली आहे. संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी तसेच खासगी सहकारी साखर कारखानेही कोणतीही मदत न केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. कारखान्यांनी यंत्रसामुग्री लावून रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. या लोकवर्गणी उपक्रमात वसंत पाटील, दिनेश पटेल, संजय पाटील, विजय पाटील, प्रदीप पाटील, सुधीर पाटील, पुरुषोत्तम पाटील, चेतन पाटील, नारायण पाटील, गोपाल पाटील, रामजी पाटील, महेंद्र पाटील, विलास पाटील, राजाराम पाटील, रोशन पाटील, शीतल पाटील, यशवंत पाटील यासह अनेक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. हे संपूर्ण काम प्रगतशील शेतकरी व शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक एतेंद्रभाई पाटील आणि विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. खासदार व आमदार शहादा नंदुरबारचे आमचे आमदार पाणी करून सुद्धा हा रस्ता जसा तसा राहून आम्ही सर्व शेतकरी मिळून वर्गणी करून स्वखर्चाने हे काम करतोय. तरी आमचे प्रशासन व शासकीय सर्व झोपलेले असून आम्ही असं प्रश्न पडतोय की हे लोकशाही नक्की का